कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गडिंग्लजमधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांची पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचा दरवाजा न उघडल्याने आईने शेजाराच्या मदतीने दरवाजा खोलल्यानंतर संतोष शिंदे यांनी जीवन संपवल्याचे दिसून आले। यावेळी बेडरूममध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले। संतोष शिंदे यांनी आधी पत्नी आणि मुलाचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर आत्महत्या केली। यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे। शिंदे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे। यासाठी ते 1 महिना तुरुंगात देखील होते। या कारणामुळे ते सतत तणावात असायचे। यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव त्यांनी आपल्या नोटमध्ये लिहिले आहे। संतोष शिंदे यांचे गडिंग्लज आणि त्याचबरोबर संकेश्वर परिसरात मोठा उद्योग व्यवसाय आहे। या उद्योगामध्ये शेकडो कामगार कामावर आहेत। त्यामुळे गडिंग्लज परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेनंतर गडिंग्लज शहरवासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे।